तर आपल्याला या ठिकाणी पक्षाचा विषय नाहीये, आपल्या भागातील माणूस पाहिजे. कारण मागच्या वेळी चारित्र्याचे बाहेर चाले त्याच्यामुळं आपल्या इथं काय आता भोगावं लागले काय केलं हे पण आपण बघितलं पाहिजे. युवक, कारण आपल्याला आपल्या मागापुढे युवक आहे आणि युवक जर पाळले तर आपण निवडून येणार आहे, हे पहिल्या लक्षात घ्यायला पाहिजे. सगळेजण आपल्या गल्लीतले सगळे ओळखतात मला. आज मी पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छितो आणि इच्छुक असण्याचं कारण असं आहे की गेल्या 5 ते 7 वर्षापासून इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथल्या सगळ्या भगिनींना पण माहिती आहे, लोकांना पण माहिती आहे. तर आपल्याला या ठिकाणी पक्षाचा विषय नाहीये, आपल्या भागातील माणूस पाहिजे. कारण मागच्या वेळी चारित्र्याचे बाहेर चाले त्याच्यामुळं आपल्या इथं काय आता भोगावं लागले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ही चूक आपण परत करणारच नाहीये. एकता नगर आता आप्पा मंडळासाठी इकडे सर्वात कुठलेही असू दे आपल्या इथला उमेदवार जो काम करतोय. सर्वात महत्वाचं म्हणजे की नगरसेवक फक्त एक रस्ता हे वगैरे केला तर नाहीये, लोकांचा पण विचार केला पाहिजे. आज लोकांसाठी काय केलं हे पण आपण बघितलं पाहिजे. युवक, कारण आपल्याला आपल्या मागापुढे युवक आहे आणि युवक जर पाळले तर आपण निवडून येणार आहे, हे पहिल्या लक्षात घ्यायला पाहिजे. आज युवकांनी आज आपल्या इथं शिकलेले कितीतरी आहेत, त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. त्यांना तरी कुठंतरी मार्ग लावायला पाहिजे, हे आपलं काम आहे. फक्त नगरसेवक म्हणजे आपण लाईट लावले, रस्ता लावले याच्याने काय होणार नाहीये. तर मला या ठिकाणी 5 ते 7 वर्ष मी काम करताना पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा विषय असेल, कुठलाही विषय, आणि आज मला असं अभिमान वाटतो या ठिकाणी की नगरसेवक असताना सुद्धा मला पाण्याच्या दिवशी 10 ते 15 फोन येते ताईंचे, जेव्हा पाणी कमी आहे, प्रेशर नाही, हे नाही, तर त्यावेळी मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. आता जसं तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्हाला अनुभव आहे, तुमचं मला साथ मिळाली तर मी काम करण्याचा माझा महापालिकेचा मार्ग आहे, त्यावर तुमची साथ मिळाली तर मी अवश्य पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. आणि मागील 4 टर्म माझा विचार नव्हता की नगरसेवकाला उभारायचा, माझा विचार नव्हता. परंतु ज्यावेळी मागचे 4 नगरसेवक आपल्याला फिरकले सुद्धा नाही, आपल्या नागरिकांचे जे हाल झालेले आहेत, त्यापासून मी ठरवले की आपल्या इथला उमेदवार कोणी असू दे, आपल्या इथला उमेदवार पाहिजे. आणि जो युवक असेल, महिला कोणी असतील, यांची पसंतीची असेल त्या पसंतीला मी होकार दिलेला आहे. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की प्रभाग 9 मध्ये मी निवडणूक लढवण्यास इच्छा व्यक्त करतो.